नमस्कार मैत्रिणींनो. तर आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे काय झालेलं आहे, माझा बड्डे होऊन गेलेला 3 महिने झालं बड्डे झालेला आहे. आणि मला मुलीनं खूप छान असं गिफ्ट घेतलेलं आहे, ज्या गिफ्टची मी खूप अशी वाट बघत होते. तर ते कोणतं गिफ्ट मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता ही खुर्ची. खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं, पण ते मुलीने पूर्ण केलं. कारण शिलाई कामासाठी ही खुर्ची खूप कम्फर्टेबल आहे आणि पूर्ण गोल फिरती. म्हणजे समजा आपले एखादी वस्तू दुसऱ्या मशीनवर असेल, कात्री वगैरे, तर ते पण आपल्याला पटकन हे करून घेता येते ह्याला चाकं असल्यामुळं. तर ही अशी खूप सुंदर अशी खुर्ची मला तिनं गिफ्ट दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही जी खुर्ची तुम्हाला दाखवली ना, ते खूप दिवसाचं स्वप्न होतं. आणि शिलाई कामासाठी जी माझी पहिली खुर्ची होती ना, ती थोडीशी खराब झाली होती. म्हणजे बसताना काय होतं, लाकडी होती. तीही कम्फर्टेबल होती, खूप छान होती, पण ती अशी थोडीशी तुटत आली होती. त्यामुळं काय होतं शिलाई काम करताना, की आपण बसलो की म्हणजे शिलाई काम आपलं झालं की थोडंसं आपल्याला रिलॅक्स व्हायला, थोडंसं टेकायला असं येत नव्हतं त्या खुर्चीवर. मग त्यामुळं काय होतं, शिलाई काम आपलं चालू असलं की थोडं का होईना शिवण झालं की थोडंसं आपल्याला पाठ टेकावीशी वाटते. आणि या खुर्चीमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं. थोडंसं काम झालं की मी अशी पाठ टेकते. तर काय झालेलं आहे, गिफ्ट छोटं असो किंवा मोठं, पण गिफ्ट देणं आपल्याला खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्यांच्या त्या पाठीमागच्या भावना, त्यांचे त्या पाठीमागचं प्रेम हे आपल्याला कळतं. आणि काय झालेलं होतं, प्रत्येक वेळेस मी थोडे-थोडे पैसे साठवायचे. दिवाळीत पण मी जवळ-जवळ म्हणजे दिवाळीत पण मी पैसे साठवले होते. म्हटलं चला आपण खुर्ची घेऊया. पण त्यावेळेस पण काहीतरी अडचण आली. म्हणजे सतत असं काही ना काहीतरी अडचणी, बिलं येणं म्हणा किंवा काहीतरी फिया भरणं म्हणा, हे सतत चालू असल्या कारणाने ते घ्यायचं ठरायचं आणि मग अचानकच ते कॅन्सल व्हायचं. कारण कसं असतं, आपण अगोदर काय करतो, आधी आपल्या घरातल्या खर्चांना महत्त्व देतो. आधी घरातले खर्च बघतो आणि मग त्यातून आपल्याला जर शक्य असेल तर आपण स्वतःसाठी काहीतरी करतो. हे आपल्या प्रत्येक स्त्रीचं असतं. तर माझंही तसंच व्हायचं आणि जवळ-जवळ 5 वर्ष झालं मला असं वाटायचं, की घेऊया, घेऊया, घेऊया. असं नाही की ही खूप मोठी गोष्ट आहे, अगदीच खूप मोठी गोष्ट मी घेतली म्हणजे माझ्या मुलीने घेतली असं नाहीये. पण किती छोटी जरी असली ना, तरी ती आपल्याला घ्यायचं म्हणलं ना, तर बऱ्याच वेळा आपल्याला ती शक्यच होत नसते. आणि ती गोष्ट तिला माहिती होतं. मग मुलगी सतत म्हणायची, की "आई तू का घेत नाहीयेस?" मग ते तिला लक्षात आलं आणि मग तिनं काय केलं, स्वतःच्या कमाईतून म्हणजे ती जॉब करत होती आणि त्यातून तिने पैसे साठवले आणि माझ्यासाठी खूप छान असं गिफ्ट घेतलं. ते गिफ्ट बघून खूप मला म्हणजे सरप्राईज दिलं तिने. मला काहीच कल्पना नव्हती, की ती एवढं छान मला गिफ्ट देणार आहे. आणि ते बघून मला खूपच आनंद झाला. म्हणजे गिफ्ट देणाऱ्या पाठीमागच्या गिफ्ट जे असतं ना छोटंसं, त्याच्या पाठीमागे जे देतात ना, त्याच्या पाठीमागची त्यांची भावना खूप महत्त्वाची असते. आणि तिला माहिती होतं, की आपल्या आईची पाठ दुखती, सतत शिवण असल्यामुळे तिला पाठ टेकता येत नाही आणि ती कधीच घेणार नाही, काही ना काहीतरी कारणं निघणार आणि ती कॅन्सल करणार हे तिला माहिती होतं. त्यामुळे तिनं एवढं छान असं गिफ्ट दिलं मैत्रिणींनो. तर आता म्हणजे आताच माझा वाढदिवस झाला आणि वाढदिवस होऊन 3 महिने झाले आणि त्यावेळेस तिनं दिलेला आहे. पण ही गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. पण काहीतरी कारणास्तव ते राहून जात होतं. काही ना काहीतरी कार्यक्रम झाले, हे झालं, ह्याव झालं, सण आले, वार आले. त्यामुळे ह्या गोष्टी शक्यच झाल्या नाहीयेत. तर म्हटलं आज आपण आपल्या मैत्रिणींबरोबर ही पण गोष्ट शेअर करावी. तर मैत्रिणींनो हे अशा प्रकारे म्हटलं चला ही गोष्ट दाखवावी. तर तुमचा चहा वगैरे झाला की नाही? तुम्ही चहा वगैरे घेतला की नाही? तर आत्ताच आमचं चहा-पाणी झालेलं आहे. शिलाईचं काम आता 4 ब्लाऊज शिवून काढले. म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर बोलूयात आणि थोडासा वेळ काढून तुमच्याबरोबर मी गप्पा मारत आहे. तर मैत्रिणींनो ह्या खोलीत थोडासा संध्याकाळ व्हायला आली की थोडा अंधार पडतो. त्यामुळं तुम्ही जरा इग्नोर करा ह्या गोष्टी. आणि बाकी तुम्ही कशा सगळ्याजणी ठीक आहे की नाही? ते पण नक्की सांगा. तुमचा चहा-पाणी झालं की नाही? ते पण सांगा. तर चला